नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. तुम्ही फक्त 12वी पास आहे, पण नोकरीची गरज आहे. तुम्ही नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण इथे वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असणार आहे. त्यानंतर 38-48 वर्षसुद्धा आहे, कारण वेगवेगळ्या पदानुसार इथे भरती निघालेली आहे. खूप मोठी भरती आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत ही भरती निघालेली आहे. आता अर्ज कसं करायचं आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, अर्जाची फी आहे का नाही, वेतन किती भेटणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया. सो आपण PDF चेक करत आहोत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स अंतर्गत भरती निघालेली आहे. 7 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे व 6/2 म्हणजे 6 फेब्रुवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. डेट फॉर ॲप्लिकेशन फी पेमेंट हे 7/2/2025 ते 8/2/2025 असणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे इथे इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत. त्यानंतर इथे वेगवेगळ्या पदानुसार ही भरती निघालेली आहे. म्हणजे 12वी पास आहे त्यांच्यासाठी वेगळे पद आहेत, ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे पद आहेत. आता इथे मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे, जनरल फिटनेस दिलेला आहे, चेक करायचं आहे. म्हणजे B1 C1 C2 हे मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. इथे नॅशनॅलिटी तुम्ही पाहू शकता, सिटिझन ऑफ इंडिया तुम्ही पाहिजेल आहे. एज लिमिट इथे पाहू शकता तुम्ही, वॅकन्सीजनुसार इथे एज लिमिट असणार आहे. म्हणजे एज ग्रुप्स दिलेले आहेत 18 ते 33 वर्ष, 18 ते 35 वर्ष, 36, 38, 43 आणि 48 वर्ष इथे दिलेलं आहे. UR and EWSला, OBC नॉन क्रिमिनल लेयर आणि SC आणि STला. त्यानंतर इथे कम्युनिटी आणि कॅटेगरीज वाईज ते एज रिलॅक्सेशनची सुद्धा माहिती दिलेली आहे. इथे एक्झामिनेशन फी पाहू शकता फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सेशन इथे ₹500 आहेत आणि फॉर PWPDs फिमेल ट्रान्सजेंडर त्यांच्यासाठी ₹250 इथे फी असणार आहे. फीस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे. जेव्हा अर्ज करायचा आहे तेव्हा तुम्ही हे फीस भरायची आहे. इथे अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे व अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जे आहे ते मेन्शन केलेले तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर फिजिकल डिसेबिलिटीबद्दल इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण स्क्रोल करत आहोत. त्यानंतर सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत बघा, सेक्शन वाईज मार्क्स पण दिलेले आहेत आणि ऑनलाईन तुम्हाला एक्झाम थ्रू तुमचे सिलेक्शन होणार आहे. म्हणजे इथे CBT रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे. जे कॅन्डिडेट्स आहे अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड थ्रू द ऑफिशियल वेबसाईट्स ऑफ RRB. आणि इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना पहिल्यांदा क्रिएट अकाउंट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल हॅव सिंगल स्टेज CBT, परफॉर्मन्स टेस्ट, टीचिंग स्किल टेस्ट आणि ट्रान्सलेशन टेस्ट असणार आहे. ज्यामध्ये सब्जेक्ट्स पाहू शकता, प्रोफेशनल ॲबिलिटी, नंबर ऑफ क्वेश्चन 50, मार्क्स अलॉटेड 50, जनरल अवेअरनेस 15, मार्क्स अलॉटेड 15, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स टोटल 100, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स अलॉटेड 100 असणार आहे. मॅथमॅटिक्समध्ये जे सिलेबस आहे ते पूर्णपणे इथे दिलेलं आहे. म्हणजे सगळ्याच जे सब्जेक्ट्स आहेत ते सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता व त्यानुसार तयारी करू शकणार आहात. खूप चांगली संधी आहे तुम्हाला. सरकारी केंद्र सरकारी जॉब करायचा आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करायचा आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ RRB वेबसाईट्स दिलेल्या आहेत. मुंबईसाठी आपल्या महाराष्ट्रामधून इथे दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करायचं आहे. आता अर्ज करायसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करावं लागणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट इथे तुम्हाला लिंक देणार आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्कीच इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेगवेगळ्या पदानुसार इथे शिक्षण क्रायटेरिया म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया लागणार आहे, त्यानुसार तुम्ही नक्कीच इथे अर्ज करायचा आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.